झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सुनीता ताई, अगं मी आत्ताच पुसलंय ते। केलंस सुद्धा? तुझ्या हाताला चांगलाच उरक आहे मीरा। अगं सुनीता ताई, गावी असताना ना घर आणि मंदिर मीच स्वच्छ करायचे, ते पण एका दमात। मीरा, अखव काय करतेस तू? हे सगळं करायला दुसरी माणसं आहेत घरात। अहो बाईसाहेब, मला माहिती आहे हे सगळं करायला दुसरी माणसं आहे, पण आज अक्षय तृतीया आहे ना, मग घर कसं असं स्वच्छ दिसलं पाहिजे। आणि तुम्हीच मला म्हणालात ना की हे घर तुझं पण आहे, मग आपल्याच घरात साफसफाई करायला काय हरकत आहे, नाही का? गुणाचीच तू मीरा। आणि मला माहिती आहे आज अक्षय तृतीया आहे, म्हणूनच आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणली आहे। काय? तुझा पहिला पगार। पहिला पगार? घे अगं, घे। आणि हो, हा ड्रेस तुझ्यासाठी। मीरा, घे ना। आपल्या अनाथ आश्रमातल्या मुली आहेत ना, त्यांनी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने शिवलाय, खास तुझ्यासाठी बर का। घे अगं, घे मीरा। उघडून बघ कसा। हो। अरे वा, छान आहे ना? खूप सुंदर आहे बाईसाहेब। आज घालशील हा ड्रेस? हा। आणि हो, पाकिटातले पैसे एकदा मोजून घे, 25,000 आहेत। काय? 25,000 रुपये? बाईसाहेब, एवढे पैसे नको नको। अगं नको काय, जास्ती नाही येते। तुला किती पगार हवाय हे बोलली सुद्धा नाहीस तू एकदाही। उलट इथे आल्यापासून, वेदाची काळजी घेण्यापासून ते घरात कोणाला काय हवंय काय नकोय हे बघण्यापर्यंत सगळं करत राहिलीस, अगदी कसली अपेक्षा न ठेवता। मीरा, या शहरात क्वचितच कोणी असं वागत असेल, म्हणून मीच तुझा पगार ठरवला। खरं सांगू का, उलट मला वाटतंय जरा कमीच आहे। आपण वाढवूया का पैसे? नको बाईसाहेब, एवढे पैसे, हे बघा मी हे पैसे नाही घेऊ शकत। आणि बाईसाहेब, मी गावी जर असं काम केलं असतं तर मला 5,000 रुपये पण कोणी दिले नसते। हे तुम्ही घ्या, मी नाही घेऊ शकत हे। मीरा, बाईसाहेब, तुम्ही काहीतरी विसरताय। काय? तुम्ही माझ्या डोक्यावरचं कर्ज फेडलं, मला मोबाईल पण घेऊन दिलात, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की ते पैसे तुम्ही माझ्या पगारातून कापून घ्या। ते पैसे तरी कापून घ्या तुम्ही। या हो ग, विसरलेच मी। आणि इकडे घे, घे। हे बघ, याच्यातले 50 रुपये फोनसाठी आणि 50 रुपये कर्जासाठी, असं दर महिन्याला 100 रुपये मी तुझ्या पगारातनं कापणार आहे, कळलं ना? म्हणजे दर महिन्याला फक्त 100 रुपये? अहो बाईसाहेब, असं तर कर्ज फेडायला कित्येक वर्ष जातील। आयुष्य जाईल। तेच हवंय मला, तू कायम माझ्यासोबत राहावीस म्हणून, कळलं? ठेव। वहिनी, वहिनी, आंब्यांचं काम झालेलं आहे। झालं? ये लवकर ये। कोकणातल्या हर्षदरावाच्या बागेतले अव्वल दर्जाचे हापूस आंबे आणलेले आहेत। वाह, काय घमघमाट सुटलाय वहिनी। वहिनी, तुमच्या हातचा आमरस खायची खूप इच्छा आहे। आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आमरसपुरीचा बेत होऊन जाऊ दे। हो, का नाही, पण यावेळी आमरसपुरीचा बेत मीराला करू दे। हिला का? आता इतकी वर्ष मी करत आलीये, पण माझी अशी इच्छा आहे की यावर्षी मीराने करावं। चालेल ना ग? हो बाईसाहेब,
अगदी आनंदाने करेन मी. काय ग वेदा? थांबा. सुनीता ताई, हे बघतेस का जरा? हो. काय झालं वेदा? अगं वेदा, आंबा ना फळांचा राजा आहे. कापून खायला ते काय कलिंगड आहे का वेदा? बर, मला तू सांग, कलिंगड असं पिळून खाऊ शकतो का आपण? नाही ना. मग तसंच आंबा खायची ना वेगळी पद्धत आहे. शिकवू तुला? हे बघ, आंबा असा आधी हातात घ्यायचा, तो असा पकडायचा, त्याचा आधी देठ काढून घ्यायचा. हा, मग असा अंगठ्याने पकडायचा आणि असा दोन्ही हाताने पिळून घ्यायचा. बरोबर. असा ना नरम होईपर्यंत पिळून घ्यायचा आणि असा नरम झाला ना की मग चोखून खायचा. मज्जा येते. थांबा, तुला देते. हे घे, खा. कसं आहे वेदा? तू आंबा खा, मी पुऱ्या तळते. हा, सांगता ताई, उद्या मी करते. हो, खा. काय गए हवरट, आंबे कसली खात बसले ग इथे? अगं आमरस करायचा ना सगळ्यांना, तू आंबा चोखून काय खातेस? काही नाही, लाडावून ठेवलेलं आहे तिला, दुसरं काही नाही. तर झाडाचा चटका दे तिला. तुम्हाला चटका द्यायला पाहिजे आता. अगं हिनी तळल्यात ना पुऱ्या, मी जरा क्वालिटी चेक करत होतो. मला माहिती तुमची क्वालिटी टेस्ट करायची पद्धत, कळलं ना? आणि आता अजून नैवेद्य दाखवायचा बाकी आहे, कळलं? कुठल्याही पदार्थाला हात लावायचा नाही, कळलंय? आणि ये काय सांगितलं मी? तू सगळे आंबे खाल्लेस, आम्ही काय तुझ्या तोंडाकडे बघायचंय? हा, ठेव ठेव तो आंबा खाली, ठेव लवकर. बा, कपडे खराब होतील की नाही? नको हौसा आंबा. प्रेम उतू जात आहे का तुमचं? हा, एवढं लाड करायची काही गरज नाहीये. आता खा, भरपूर आंबे खा. आत्या, नैवेद्यासाठीचा जो आमरस आहे तो मी आधीच फ्रीज मध्ये काढून ठेवलाय. आणि हे आंबे मी वेदाला खाण्यासाठीच बाजूला काढले होते. हो का? अगो बाई, नवीन ड्रेस घातलायस आज? जगा मगा मला बघा. आज पगार झाला असेल ना? अगं पगाराचा दिवस आहे आज, घरातल्या नोकरांचा. हो की, विसरलेच होते मी. काय मग, कुठे उधळणारेस पैसे? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज